हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज सकाळपासून काही व्हिडिओ बनवला नाही, फक्त हॅलो गाईज गुड मॉर्निंग बोललो होतो आणि तेव्हापासून काही बोललोच नाही का. आता दुपारच्या 1 वाजल्या, म्हणजे 1 वाजायला थोडा टाईम आहे, बट 1च वाजत आल्या. आत्ता व्हिडिओ बनवतो आहे, थोडंसं काम होतं आणि दुकानात पण गेलो होतो नाही का. सो त्याच्यामुळे जेवण वगैरे सगळं झालं आहे माझं मेन म्हणजे. आणि आता घरी कुणीच नाही आहे, सगळे फादर तर आत्ता एवढ्या जस्ट नाव चांद्याला गेल्यात वरच्या, आणि मम्मी तर तिकडंच आहे, अजून काही आली नाही. डिस्चार्ज आज उद्या भेटन, अजून काही सांगितलं नाही तसं फिक्स नाही का. आणि दिदी तर जॉबला गेल्या. आणि आता आमचा प्लॅन झाला आहे म्हणजे पोरांचा पोहाय जायचा. आम्ही म्हणजे आठवड्यातून 4-5 दिवसातून एकदा, म्हणजे आठवड्यातून एकदा पोहाय जातो. आता जायचं आहे, बघूत काय होते. आता गाडी नाही आहे माझ्याकडे, फादर गाडी घेऊन गेल्यात आणि ओमच्या गाडीला काहीतरी झालं आहे. सो आता गाडी बघतोय तर आम्ही, गाडी भेटली जायचंच आहे. बोल ना आता, बोल की यशा, बोल र, बोल ना यशा नुसता. हॅलो म्हण, हॅलो म्हण की, म्हण हॅलो, म्हण ना हॅलो नुसतं म्हण, म्हण की हॅलो हॅलो हॅलो. ओम काळे, ओम काळे, यश कोकाटे यांचं आगमन आहे. पवायला जायचं, चला आपलं. तर आता काहीच आम्ही पवाय जाणार आहे. तरी सगळ्या भाविक भक्तांना विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता थोड्याच वेळात गाड्या येणार आहेत आम्हाला घेण्यासाठी. तरी सगळ्या भाविक भक्तांनी पुढं जाऊ नका, जराशी दम काढा. सगळे गाणे परिचय असतील, सगळे गाणे 2 नंबर वाजतील. चला पवायची वेळ होऊन गेलेली आहे. वर्गणी तर गाईच आता आम्ही पवाय निघालोय, तेवढे जण आहेत. आता निघतो 2 मिनिटात. हे काय इथून. तर गाईच बघू शकतात कसलं डेंजर झालंय इथं. यात पडल्यावर माणूस डायरेक्ट मरण ना, पडल्यावर यात म्हणजे माग गौरव भाऊ नाव तेव्हा नावच सांगा ना, तेव्हा लाजच आहे. गँगस्टरच केला डायरेक्ट तो गाडी कुठं लावली त्याने, गाडी कुठं लावली याने आंब्याच्या तिकडं त्या कडावर. चला तर काय हे बघू शकता, आम्ही पोहायला आलोय आणि हे दोघं बघा इथूनच जाऊ राहिले उडी मारून. तर काहीच नाम्याने उडी आणली आहे. ए मार, हा व्यवस्थित मार फक्त. बघू शकता रोहन कसं पोहतोय खालून. काय आता ओम उडी मारतोय, मार. हा तर गाईज मी त्या कोपऱ्यावर उडी मारली होती बघा, त्या डायरेक्ट त्या कोपऱ्यावर उडी मारली, डायरेक्ट इकडे आलो. आणि इकडे तिघं नाही, सॉरी, ही सगळी पोरं 4-5 जण आहेत.
डायरेक्ट त्या कोपऱ्याला जाऊन आल्यात. शिपवत्या तिथं सगळी. तिथं ओम आहे, ती बाकीची गँग. हा तिकडे येऊ काळू आमचा. नाचा. नाच ना. मार ना मुडी. चल चापाकला हो येऊ तो पहिल्याच्याला. कुठं निघन आता येऊ? किती लांब निघन? तो बुडबुड्या निघते तो. हो किती गे निघलाय. मार चला हो. हा येऊ इथंच निघला तो. घेऊ बळच. हा मार ओम. हळूच मार. एवढ्या पण जवळ नव्हतं निघायचं. मार. थांब ना. निघू दे गेला. हो हो निघला. येऊ तर मार. कुठे निघतो येऊ? तो तिथं निघला तो. नाही कसरत. मार. लयच वाईट गटुळ मारलं याने बाबा. सगळी पावत्यात. तर गाईज बघू शकता सगळे आता वरून उडी मारू राहिले. मार मार. रिवर्स घेऊन मार. मार मार. वाव. कोण होतं कडे? गौरी होता काय? तर गाईज रोहन उडी मारतोय आता. डायरेक्ट आणि दाखव कसा उडी मारतोय. हा चल मार. गेला. मी नाही मारणार. हर हर महादेव. तर काय बघू शकता कशी पोहतात इथं. हा बघा रोहन इथं एकटाच पोहतोय. त्याला कोणी घेऊन गेलं ना तिकडे पोहायला. ते बघा तिकडे सोबत पोहतात सगळे. ओम हाय कर एकदा. आम्ही दोघे इकडे. तर गाईज आता सगळ्यांचं पोहून झालंय. आता निघालोय. ओम इथे तो आमचा दुसरा ओम लय लांब गेलाय. तो तिसरा ओम इथं माग आहे. हे तिघ जण अजून दोघ जण खालीच अजून अंगण ती पुसत्यात. हे काय इथं त्यात एक नाम आहे, एक गौरव आहे. तर गाईज आमचा स्विमिंग पूल बघू शकतात कसला जबर आहे. एवढा स्विमिंग पूल कुणाचकडंच नसन. अंबानीचा पण नसन एवढा मोठा. तेवढा आमचा आहे. बघू शकतो आम्ही सगळे पावा येतो जबर मध्ये. साऊंड सहित गाणी फिनी. आता निघालोय आम्ही सगळे. नाम चला. तर गाईज आम्ही दुसऱ्या रोडने आलोय स्मशानभूमीतून. आमची स्मशानभूमी गावची. जेवढ्या दुकानात आलोय. अण्णा आले ते आईस्क्रीम आले. आईस्क्रीम घ्यावं म्हणलं. आईस्क्रीम
तर गाईज आज परत पावसाचं वातावरण झालंय, बघू शकतात. पण भारी वाटतंय नाही का, असं एकदम फ्रेश फ्रेश हवा वगैरे येत्या, असलं भारी वाटतं. वारं खूप जास्त सुटलेलं मगाशी, आता कमी झालंय. इथं बारकाईला पोरं बॅट बॉल खेळतात. अर्जुन गेल्यावर काय आता घेऊ गेला, मी काय करू आता. तर गाईज जस्ट एवढ्यात घरी आलो दुकानातून. आमच्या दीदीने कर्जतून येताना आज खास पाणीपुरी आणली नाही का, ही बघू शकताय. ते ठेवलंय, ती खाऊन बसल्यात नाही का सगळे. तिथं कांदाच नाही दिला मला, तो कांदा चिरून दे. राहू दे, काय नसते. नाही तसं नाही जमत. तर आता खायची मला नाही का, ह्यात तसलं हिची एवढं. तर गाईज आमची दीदी आता बेसन पोळ्या करत्या, इथं कांदा कापते, इथं पीठ केल्या. म्हणजे मी जेवलोय जस्ट आता, आणि त्यातलीच माझी राहिली थोडी. आता ह्यांना, मला कांदा जास्त आवडत नाही, सो त्यांना कांदा टाकून करते आणखीन. तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथे समाप्त करून भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.